अज्ञात वाहनाच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झालेल्या प्रकरणाचा अवघ्या 3 दिवसात छडा लावत बार्शी तालुका पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे। तब्बल 230 किलोमीटरचा पाठलाग, 50 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी आणि 6 टोल नाक्यांवरील नोंदीचा बारकाईने अभ्यास करून आरोपीला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले। बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत राजाभाऊ प्रभाकर शिंदे वय 48 राहणार कामखेडा तालुका रेणापूर जिल्हा लातूर यांचा मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता। अपघातानंतर चालक वाहनासह फरार झाल्याने आरोपी आणि वाहन दोन्ही अज्ञात होते। या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तथा सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे यांनी अपघात पथकासह तपासाची सूत्रे हाती घेतली। तपासादरम्यान सलग 3 दिवस अथक परिश्रम घेत अपघात स्थळ परिसरातील आणि विविध मार्गावरील 50हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली। तसेच 6 टोल नाक्यांवरील वाहनांच्या नोंदीची पडताळणी करून अपघातातील वाहन हे MH12 XH 3198 क्रमांकाचे वॅगनार असल्याचे निष्पन्न झाले। तपासाची दिशा मिळाल्यानंतर आरोपी पुण्यातील कोंडवा परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। पुढील चौकशीत अपघातानंतर चालकाने वाहन दुरुस्तीसाठी कात्रज येथील गॅरेजमध्ये ठेवल्याचे समोर आले। पोलिसांनी तेथे सापळा रचून आरोपी धर्मा बाबा जाधव याला शिताफीने ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास बार्शी तालुका पोलीस ठाणे करीत आहे। अवघ्या 3 दिवसात अज्ञात आरोपीचा शोध घेऊन मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यात बार्शी तालुका पोलिसांना यश आले आहे। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जनतेतून पोलिसांचे कौतुक होत आहे। ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनावणे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भालेराव तसेच पोलीस अंमलदार राजेंद्र मंगरुळे, हनुमंत काळे, अतुल बाकले, युवराज गायकवाड, शिवशंकर खराडे आणि सागर वाकळे यांनी यशस्वीरित्या पार पाडली। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, बार्शी तालुका पोलीस ठाणे। बार्शी तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 227/2026 BNS कायदा कलम 281 कलम 106(1) प्रमाणे बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत राजाभाऊ प्रभाकर शिंदे वय वर्ष 48 राहणार कामखेडा तालुका रेणापूर जिल्हा लातूर हा बार्शी कोरडवाडी रोडवर शेंद्री फाट्याजवळ अपघातामध्ये जखमी होऊन मयत झाल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। या गुन्ह्यातील आरोपी आणि वाहन अज्ञात होते, कारण अपघात करून मृत्यूस कारणीभूत होऊन अज्ञात आरोपी हा वाहन घेऊन पळून गेलेला होता। सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सोलापूर ग्रामीण जिल्हा पोलीस दल यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आम्हाला सूचना दिलेल्या होत्या। हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या दृष्टीने बार्शी तालुका पोलीस ठाण्यातील अपघात पथकास सूचना देऊन अपघाताच्या ठिकाणापासून सलग 3 दिवस चारही दिशेला जवळपास 50 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि 6 पेक्षा जास्त टोल नाक्यांवर तपासणी करून सदरची गाडी ही MH12 XH 3198 वॅगनार ही असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे आणि यातील आरोपी हा पुणे कोंडवा येथे असल्याचे आम्ही तपासामध्ये निष्पन्न केले। या आरोपीला ताब्यात घेण्याकरता आणि या वाहनाच्या शोधाकरता अधिक माहिती घेतली असता अपघात करून या आरोपीने ही गाडी कात्रज येथील एका गॅरेजमध्ये रिपेअरिंग करण्यासाठी सोडलेली होती। या आरोपीचे नाव धर्मा बाबा जाधव असे असून या आरोपीने हा अपघात केल्यानंतर वाहन घेऊन पुणे येथे जाऊन पळून लपून बसलेला होता। तांत्रिक विश्लेषण त्याचबरोबर 50 पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेजची तपासणी, सलग 3 दिवस तपास आणि 6 पेक्षा जास्त टोल नाक्यांवरून या गाडीचा आम्ही तपास केलेला आहे आणि या आरोपीला पुढील तपासकामी आम्ही ताब्यात घेतलेला आहे। अशा प्रकारे हा गुन्हा उघडकीस आणण्यामध्ये आम्हाला यश आलेले आहे। जवळपास या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने आमच्या 3 टीम काम करत होत्या। 230 किलोमीटर पुणे येथून या आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेलं आहे। सदरची कामगिरी ही सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर, अप्पर पोलीस अधीक्षक कबाडे सर, त्याचबरोबर DYSP जगताप सर यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस ठाणेकडील अधिकारी आणि अंमलदार यांनी केलेली आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।